आपल्याला आहे ना मी एक प्रोडक्ट आणले म्हणजे अनबॉक्सिंग केव्हा केलं गेलं होतं तो पहिले आता करायचं आहे आणि दाखवायचे तुम्हाला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल सबस्क्राईब नक्की करा. चला मग तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो म्हणजे ते ओपन केव्हा झालेलं आहे पण. आणि चला मग मला दुसरं बरं काहीतरी पूर्ण गरम होतं कारण आता काय थोडे दिवस बाकी आहेत पाणी यायला. पण केव्हा येईल हे सांगू शकत नाही. फायनली पावसाळा लागला आहे लागला नाही पण तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आपला स्वॅग वाढत चालला शिदेशीचे भाव लॅम्बोर्गिनीला फोड पहिली गाडीला भाव एकदम कडक मराठी ऋषिकेश माझं नाव तर पोरांचं बुमदारा शिव आपले का. कसं काय मित्रांनो, आज आपला नवीन ब्लॉग काढलाय म्हणजे हा माझा की नवा ब्लॉग असेल वाटतं. नवा ब्लॉग माझा हा वाटतं माझा हा नवा ब्लॉग आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला फायनली नाही म्हणजे असं ब्लॉग वगैरे काही चालू करतो ना मी. खरंच असं काही ब्लॉग वगैरे चालू करतो ना की असं काही बोलायची मदत होत नाही. खरंच असं तसं म्हणजे ना काही बोलावं काही वाटत नाही. म्हणजे रोज जसं पडले ब्लॉगिंग करायला तर खरंच खूप भारी. आणि फायनली आपण हा ब्लॉग कशामुळे बनवला आहे तुम्हाला माहितीच पडून गेला असेल थंबनेल बघून. तर फायनली आता ना खूपच जास्त गरम पण होतं आहे आणि इकडे बाहेर ब्लॉग बनवतो. फायनली ना घरी ब्लॉग बनवायचं असं कारण आहे की आपण आहे ना घरी पण ब्लॉग बनवू शकतो पण आहे ना थोडंसं बॅकग्राऊंड थोडंसं फार कमी येतं म्हणजे क्वालिटी वगैरे राहत नाही. कारण की आपली थोडंफार अंधार राहतं घरामध्ये. त्यानंतर आहे ना त्यामुळे मी घरी ब्लॉग बनवत नाही. जर कधी मध्ये बनवलं तर बनवला पण जास्त करून बनवतो नाही मी. आणि आता आहे ना खूपच जास्त गरम पण होतं आहे. तर आपल्याला आहे ना मी एक प्रोडक्ट आणले म्हणजे अनबॉक्सिंग केव्हा केलं गेलं होतं तर पहिले आता करायचं आहे आणि दाखवायचं तुम्हाला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल सबस्क्राईब नक्की करा. चला मग मला प्रोडक्ट दाखवतो म्हणजे ते ओपन केव्हा झालेलं आहे पण तेव्हा मला कळलं नाही की ब्लॉग काढावं असं. तर आता फायनली तुम्हाला दाखवतो मी. चला मग तर तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवून देऊ नाही पहिले सबस्क्राईब करा. ओके चला मग दाखवतो आता तुम्हाला. तर फायनली आला हा आहे एक छोटीशी बेल जे तुम्ही पूर्ण छोटंसं आहे आणि खूप भारी पण आहे. एक नंबर सर्वात जास्त भारी आहे. छोटीशी बेल जी आपण मंदिरामधली बेल नाही बरं का, जे आपण कुठं क्लिनिकमध्ये गेलो तेव्हा दिसते आपल्याला एवढी ती अलग अलग प्रकारचे राहते. आणि ही बघा छोटीशी बेल आहे खूपच जास्त. आणि हे प्रोडक्ट मागवलं होतं पण आहे ना ते काय झालं माहिती का अनबॉक्सिंग करत त्या मला विसरत पडली ती. त्यानंतर आहे ना मग आत्ता तो ब्लॉग काढतो मी. आणि आय डोंट काहीतरी जर चुकलं असेल तर तुमच्यापासून ते माफ करा पब्लिक. आणि त्यानंतर आता हिला आपण आहे ना थोडंफार काहीतरी सांगू म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगू याच्याबद्दल का आणली कावर आणली आणि का लागते बरं ही. ओके चला मग. तर ही अशी याच्याकरता आणली की जे मी वगैरे कुठेतरी म्हणजे आता मी वरती बसले राहतो मोबाईल वगैरे काय तरी व्हिडिओ एडिट करताना बसले राहतो. तर डॉक्टरचा ना मारताना ते बेल वाजवतात तर मला समजून येतं डॉक्टरांनी बोलवलं आहे बस. तर समजून येत तर मग त्याच्यापुढे बेल मागवली गेली म्हणजे डॉक्टरना म्हणजे जे बेल वाजली का मी वरती राहतो तर ते बेल वाजली का मी समजून की मला डॉक्टरांनी बोलवलं बस तसं. तर फायनली ती बेल आणलेली आहे आणि खूपच जास्त महाग पण आहे ती दिसायला छोटी. तर ती कितीची तुम्हाला प्राईस माहिती पडायची असेल काय वांधा नाही सांगतो. ती तरी आहे आपलं 300-350 रुपयाची बेल आहे ती. तर खूपच जास्त महाग पण आहे. वाटत पण नाही ती की महाग आहे तर खूपच जास्त महाग आहे. आणि त्यानंतर आणि चला मग आता दुसरं बरं काहीतरी पूर्ण गरम होतं आहे कारण आता काय थोडे दिवस बाकी आहेत पाणी यायला. पण केव्हा येईल ते सांगू शकत नाही. फायनली पावसाळा लागला आहे जो लागला नाही पण लागण्याची तयारी आहे. तर मग आणि गरम तितकं व्हायला लागलं ना खूपच जास्त गरम व्हायला लागले खूप जास्त नाही
खूपच जास्त आता फायनली फॅन चालू केलेला आहे आणि इतकं गरम होतं ना रे, काय सांगू तुम्हाला, खूपच जास्त गरम होतं. तर आता आपल्याला आज आपले 7 ब्लॉग म्हणजे नाही 9 ब्लॉग असेल वाटतं. आणि त्यानंतर आहे ना आपल्याला पूर्ण ब्लॉग काढावं लागतील, कारण की कंटिन्यू ब्लॉग माझे निघत नाही, कारण की मला काम पूर्ण दिवसभर राहतं. त्यानंतर आहे ना जमत नाही आणि व्हिडिओ तर येतच नाही, शॉर्ट नाही म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वगैरे येतच नाही, कारण की ना जमतच नाही, वेळच निघत नाही. तर व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ डेली आपल्या ब्लॉग काढावा लागतील आपल्याला. ओके, आणि सो गाईस भेटू आपल्या पुढल्या काही न्यू ब्लॉगमध्ये.